नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. आपल्यासोबत आहे क्षितिज पटवर्धन. मला सांगा, मराठीतील पहिलं AI बालनाट्य म्हणजे काय? का लोकांना हे ऐकूनच आता उत्सुकता निर्माण झालेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या जगभर ज्याच्याबद्दल खूप मतमतांतर चालू आहेत अशा तंत्रज्ञानाबद्दल असलेलं आणि एकूण तंत्रज्ञानात होणारी प्रगती जी आहे ती नाटकातही दाखवणारं आणि त्याबद्दल प्रश्न विचारणारं, त्याबद्दल मनोरंजन करणारं आणि त्या माध्यमातून एका महत्वाच्या मुद्द्याला हात घालणारं असं हे नाटक आहे. त्यामुळे ते AI महाबालनाट्य आहे. म्हणजे काही ग्राफिक्सचा वापर करणार आहोत का? या नाटकामध्ये अॅनिमेशनचा वापर आम्ही केलाय. कॅनडात आशुतोष मनोहर म्हणून अॅनिमेटर त्यांनी ते केलंय. या नाटकामध्ये आपण रंगभूमीवरची पहिली अनाउन्समेंट करतोय जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये झाली, तर ती आपण पहिल्यांदा करतो आहोत. या नाटकामध्ये पुष्कर जो आहे तो 10 फुटाचा आहे. म्हणजे पुष्कर श्रोत्री या नाटकात पहिल्यांदा 10 फुटाचे तुम्हाला दिसणार आहेत. सो अशा काही काही गोष्टी ज्या नाटकामध्ये खूप इंटरेस्टिंग पद्धतीने येणार आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फक्त चांगलं किंवा वाईट ह्या गोष्टीने न घेता त्याच्याशी डील कसं करायचंय याबद्दलचं आमचं जे मत आहे किंवा आमचा जो अनुभव आहे तो आम्ही नाटकातनं शेअर करणार आहोत, पण तो धमाल पद्धतीने शेअर करणार. कारण टेक्निकली गोष्टी म्हणजे चित्रपटात वापरणं, मालिकेत वापरणं या गोष्टी सोप्या असतात, कारण शूट झाल्यानंतर एडिटिंग करता येतं. इथे तुम्हाला सगळं लाईव्ह करायचंय. किती अडचणींना सामोरं जावं लागणार आहे? नाही, अडचणींकडे संधी म्हणून बघायला पाहिजे की तो त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल. तर आमच्याकडे सगळे सोल्युशन ओरिएंटेडच लोक आहेत काम करणारी. तर आता 12 वेळा सेट बदलायचा आहे तर कसा बदलायचा आहे, तर फॅन्टसी क्रिएट करायची कशी करायची, किंवा एखाद्या कॅरेक्टरला उंच करायचं तर कसं करायचं, AI मध्ये अनाउन्समेंट करायची कशी करायची. तर प्रत्येकाचं मत किंवा प्रत्येकाचं काम हे सोल्युशनकडे जाणार आहे. त्यामुळे चांगले HOD मिळणं आणि रंगभूमीच्या प्रेमापोटी लोकांनी एकत्र येणं हे सगळं या नाटकामध्ये झालंय. त्यामुळे माझं काम वेगळ्या पद्धतीने म्हणायला गेलं तर सोपं झालंय. तालीम कशी घ्यायची हा प्रश्न असतो किंवा त्या बाबतीत काम करायला लागतं, पण जे बाकीचे टँट्रम्स असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्या निश्चित या नाटकाला मला कोणाच्या नाही सहन करायला लागल्या. आजीवन जोरात हिची संकल्पना कधीपासून डोक्यात घोळत होते? नाही, हे मी एक लहान मुलांची कथा पूर्वी लिहिली होती. जी कथा लहान मुलांच्या एका अंकामध्ये आली पण होती आणि ती कथा आल्यानंतर मला स्वतःला वाचताना असं वाटलं की आपण ना याचं माध्यमांतर करूया, कारण याच्यात खूप शक्यता आहे. मग ते माध्यमांतर सशक्त होण्यासाठी मी पुण्यातल्या जवळपास 70 मुलांचा रिसर्च केला. एक सायकोलॉजिस्ट आणि माझ्या असिस्टंट अशा 2 जणांनी मिळून तो केला आणि त्यातनं खूप अमेझिंग आम्हाला फाइंडिंग्स मिळाले. की लहान मुलांना मी विचारलं होतं की सुपर पॉवर मिळाली तर काय कराल. तर एकाने दिलं होतं की मी बॅटरी 500% करीन, कारण गेम्सची बॅटरी संपली नाही पाहिजे. तर आता हा खूप इंटरेस्टिंग इन्साइट होता आणि हे 17-18च आहे. जसं पॅन्डेमिक आला तर ह्याचं प्रमाण 10 पट वाढलं. मग असं वाटलं की आत्ता तरी ही वेळ आहे जेव्हा आपण या सगळ्याबद्दल बोललं पाहिजे आणि त्यातनं नाटकाची निर्मिती झाली. चिन्मय मांडलेकरने काही दिवसापूर्वी एक पॉडकास्ट दिले, त्याच्यात त्याने असं म्हटलंय की क्षितिज हा आजच्या घडीचा सगळ्यात म्हणजे असे चित्रपट चालतात म्हणजे चालतात, पण तरीही लेखक म्हणून आजही तो मान नाही आहे जो बाकी कलाकारांना मिळतो. तू काय सांगशील याच्याविषयी? नाही, मला एकदम त्याला मी थँक्यू म्हणून की त्यांनी असं म्हणलं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण मी कायम त्याचं काम बघत आलोय, मला त्याचं काम आवडत आलंय. पण माझं मत या बाबतीत थोडंसं वेगळं असं आहे की मीडियाच्या सपोर्टनी मी जे काही आजपर्यंत काम केलं त्याला माध्यमांनी ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिला, ज्या पद्धतीने ते पोर्ट्रे केलं, माझे मुलाखती असतील, आजही तू माझा इंटरव्ह्यू घेतेस, मी लेखक आहे तरी, तर ते कायम सांभाळत इथपर्यंत आणलंय. मला असं वाटतं ते अजून पुढे जाईल. तर आत्ता ते कुठपर्यंत आलंय याविषयी नाराज न राहता अजून ते पुढे कसं नेता येईल याविषयी फोकस करणं गरजेचं आहे. हे खरं आहे की लेखकांना तेवढा मान मिळत नाही, तेवढे पैसे मिळत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल बोललं जात नाही, पण त्याच्याबद्दल कायम तक्रार किंवा अन्याय हा सूर लावण्यापेक्षा आपण त्याचं सक्षमीकरण अजून कसं करू शकू ह्याकडे बघणं जास्त गरजेचं आहे आणि माझा सगळा प्रयत्न त्या दृष्टीने चाललेला आहे. मला सांग, सोशल मीडिया म्हणजे आता चिन्मय प्रकरण असू दे, क्षितिज सध्या प्रचंड चालू आहे. तुला स्वतःला ट्रोलिंग विषयी काय वाटतं? मी फार त्याच्यावर जात नाही किंवा फार त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की एखादी गोष्ट बनवणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल उत्कटतेने काहीतरी वाटून त्याविषयी काहीतरी तयार करणं हे माझं काम आहे. जेव्हा मी ते काम करतो तेव्हा मला माहिती असतं की आपली पाठ आहे, त्याच्यावर एकतर धपाटा पडेल किंवा थाप पडेल. हे दोन्ही आपल्याला माहिती की एकतर धपाटा पडेल किंवा थाप पडेल, तर त्या दोन्हीची तयारी आहे.
ज्यांचं तुमच्यावर प्रेम असतं, म्हणजे मला हे 100% माहिती की प्रेक्षकांचं तुमच्या कलेवर प्रेम असतं आणि जर त्यांना ते आवडलं तर ते तुम्हाला पोटच्या गोळ्याप्रमाणे जपतात, प्रेम करतात आणि तुम्हाला आयुष्यभर पुरेल अशा आठवणी देऊन जातात. तर मला असं वाटतं की माझं नातं हे प्रेक्षकांशी आहे, माझं नातं हे ट्रोलर्सशी नाहीये. आणि ह्याची क्लॅरिटी मला डेफिनेटली आहे. कारण प्रेक्षकांना नाव असतं, प्रेक्षकांना आयडेंटिटी असते, प्रेक्षकांना एक आवड असते, रुची असते आणि त्यातनं प्रेक्षक आणि कलाकार यांचं एक अबाधित नातं तयार होतं. पण ट्रोलर्सना एंटिटी नसते, चेहरा नसतो, अकाउंटवर नावही स्वतःची नसतात. तर मग अशा लोकांना किती सिरियसली घ्यायचं, असा एक मुद्दा आहे. मला सांग, या नाटकातील कलाकारांची निवड कशा पद्धतीने केली आहेस तू? मी या नाटकाची, या कलाकारांची निवड करताना हा विचार केला की नाटकावर प्रेम कोणाकोणाचं आहे सगळ्यात पहिलं, आणि मग ते चांगलं काम कोण करू शकतं तर हे करत, आणि त्यांचं नाटकावरही प्रेम आहे. तर अशा पद्धतीने ते दोन्ही, आणि सगळ्यांनी नाटक ऐकल्यानंतर ते एकत्र आलं. अभिनयचं हे पहिलंच नाटक आहे, मग अभिनय जो डोक्यात कसा आलास? इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अभिनय आणि मी जिमला एकत्र जायचो 2018-19 तेव्हा तुम्हाला म्हटलं की सर तुम्ही नवीन काही केलं तर मला प्लीज सांगा. आणि जेव्हा मी नाटक लिहिलं तेव्हा असा विचार झाला की अरे 11 वर्षाचा मुलाचा रोल आहे, पण आपण ग्रिप्स पद्धतीने करून बघू ना, अभिनयाला विचारू की त्याला आवडेल का. तर तो एका पायावर तयार झाला, तो म्हणला की मला खूप आवडेल हे करायला. आणि मग त्यांनी तो आता 11 वर्षाच्या मुलाचा रोल करतोय, तर तो फार इंटरेस्टिंग पद्धतीने करतोय. सो त्याच्यासाठी पण ही खूप मोठी जर्नी आहे, फाइंडिंग जर्नी आहे, त्यामुळे आम्हाला खूप मजा येते.